1969 साली वयाच्या 15व्या वर्षी मी कान्हाचं अभयारण्य पाहिलं. वन्यजीवन आणि निसर्गाचं प्रेम तेव्हापासूनच मनात रुजलं. जिम कॉर्बेटच्या पुस्तकाने मनावर अशी काही जादू केली की बंदूक घेऊन रानोमाळ भटकलो. पण रानडुकराची केलेली पहिली शिकार पाहिली आणि जाणवलं की ही शिकारीची हवा थिजून ठप्प झाली. त्या क्षणी बंदूक बाजूला ठेवली आणि हातात कॅमेरा आणि दुर्बीण घेतली. आफ्रिकेतील वन्यजीवनावरील एकापेक्षा एक सरस पुस्तकं झपाटल्यासारखी वाचून काढली आणि मनात आफ्रिकेची स्वप्न रंगवू लागलो. 1993 साली आमचा 7 जणांचा ग्रुप जमला आणि आम्ही 16 दिवसांची केनिया सफारी केली. केनिया सफारी पुस्तकातून या सफारीचा वृत्तांत अनेक वाचकांपर्यंत पोहोचवला. त्यानंतर हौशी पर्यटकांना सफारीवर न्यायला सुरुवात केली. त्या विस्मयकारक क्षणचित्रांचा हा अनुभवपट सफारी. सर्वसाधारणपणे मुंबई ते नैरोबी हा 6 तासांचा प्रवास असतो. विमानतळावर उतरल्याबरोबर गारव्यापाठोपाठ आफ्रिकेचा तजेलदार गंध जाणवतो. जॉन, ऑलिव्हर नाहीतर मुस्तफा ड्रायव्हर गाईड जांबो म्हणत स्वागतास हजर असतात. जांबो म्हणजे हाय, हॅलो, नमस्कार. समुद्र सपाटीपासून 5500 फूट उंचीवर वसलेलं हे शहर नैरोबी, केनियाची राजधानी. एकेकाळी शिकार सफारी आयोजनाचं हे मुख्य केंद्र होतं. आता मात्र फक्त सफारी टूर्स आयोजित केल्या जातात. केनियन लोकजीवनातील संगीत आणि नृत्य हे अविभाज्य घटक आहेत. ड्रमच्या तालावर हे आफ्रिकन्स थिरकतात. न्यामाचोमा रेस्टॉरंटमधील कॅट शो हे इथलं खास आकर्षण. धमाल नृत्य आणि कसरतीच्या खेळाबरोबर इथं वेगवेगळे तंदुरी पदार्थ पेश केले जातात. झेब्रा, हरिण, ऑस्ट्रिच बरोबर क्रॉकोडाईल मीटचा आस्वाद इथं घेता येतो. या सफारीत काही स्वप्न सत्यात उतरतात. जिराफांच्या सहवासात राहायचा आणि त्यांना हातातून खाणं भरवायचा आनंद जिराफ मॅनर इथं घेता येतो. 1896च्या सुमारास मोंबासा रेल्वे लाईनचं बांधकाम सुरू होतं. हे बांधकाम सावोच्या प्रदेशात सुरू होताच तिथल्या सिंहांनी हाहाकार उडवला. कार्पेट साहेब म्हणजे जिम कॉर्बेटला भारतातून सावोला बोलवून आणलं. त्यानं ह्या नरभक्षक सिंहांना आळा घातला. त्यानंतर 1960 ते 70च्या दरम्यान सावोत चोरट्या शिकाऱ्यांनी धुमाकूळ घातला. बिल वुडली आणि त्याच्या सहकारी गेम वॉर्डन्सनी या चोरट्या शिकारीला आळा घातला आणि आता सावो पार्क हळूहळू पुन्हा बहरू लागला आहे. हा प्रदेश कोरडा, कमी पावसाचा. वेट अ बिट काटेरी झुडपातून थेंभर पाण्यासाठी इथे सर्वांनाच मैलोन मैल वणवण करावी लागते. सावोतील किलागुनी लॉजमधून दिसणारा हा 70 mm विशाल निसर्गपट आफ्रिकन विल्डरनेसचं हे उत्तम उदाहरण. झेब्रे खिंकाळत दुडकत येतात. मुसंडी मारत वॉर्थॉग्स येतात. इथले आदिवासी वॉर्थॉग्सच्या सुळ्यांपासून दागिने बनवतात. एकमेकाच्या पाठीवर माना विसावणारे झेब्रे विश्रांती घेताना दोन्ही बाजूकडे नजर ठेवतात. तुताऱ्या फुंकत दांडगाई करणाऱ्या हत्तीच्या पोराला उधाण येतं.
काट्यांच्या गर्दीतून कोवळी पानं जमवायची. एका घासभरासाठी हा केवढा खटाटो. सावोच्या जंगलाचा चेहरा मोहरा खूप वेगळा आहे. निवडुंगाच्या जाती या काटवनात तग धरून आहेत. माळढोक पक्ष्यांच्या अनेक जाती केनियात दिसतात. खुरट्या गवतात वावरणारा हा ब्लॅक बेलीड बस्टर्ड. बर्ड प्लॅटफॉर्मवर रेडबिल्ड हॉर्नबिल्सच्या संख्येपुढे हे काळ्या चोचीचे हॅम्प्रिच हॉर्नबिल्स एकटे पडतात. पण संधी साधून तेही त्यांचा वाटा उचलतात. 8034 चौरस मैल पसाऱ्याच्या सावोच्या ह्या काटवनात बिबट्या दिसणं अवघडच. गवतातल्या माशा ह्या प्राण्यांना सळो की पळो करतात. म्हणूनच तो एवढा उघड्यावर आला. अंगावर झेबऱ्यासारखे पट्टे मिरवणारी ही देखणी बोंगो हरणं. बहरलेला हा पाणवठा वाटतो चित्रासारखा, पण इथं जरासं खुट्ट झालं की प्राणी बावरतात. शेटानी लाव्हा फ्लो हा अग्निजन्य परिसर अजूनही धगधगतोय. 100-200 वर्षांपूर्वी इथं ज्वालामुखीचा मोठा उद्रेक होऊन गेलाय. भकास, उदास आणि जीव घेणा हा परिसर बघताना मनावर भीतीचं सावट येतं. पण त्यातही नवजीवनाची हिरवाई दिसते आणि मनावरचं सावट दूर होतं. आपल्या भारतीयांच्या लाडक्या जिम कॉर्बेटची समाधी केनियातील नेरी गावात आहे. ती समाधी पाहायची इच्छा खूप वर्ष मनात होती. पहिल्या वेळी एका कोपऱ्यात असलेली कॉर्बेटची समाधी आम्हाला शोधावी लागली. समाधीला वंदन करताना रुद्रप्रयाग मॅनईटर, जंगल लोअर आणि त्याचं गर्नी हाऊस डोळ्यासमोर आलं. अनेक वर्षांची माझी मनोकामना पूर्ण झाली. स्काउटचा आद्य प्रवर्तक लॉर्ड बेडन पॉवेल आणि ऑलिव्ह बेडन पॉवेलची समाधीही इथंच आहे. थेट गर्द रानात वन्य प्राण्यांच्या गुहेत जाऊन अगदी 10-15 फुटांवरून प्राणी पाहायचे ही भन्नाट कल्पना वॉकर दाम्पत्यानं केनियात साकारली. त्यांनी बांधलेलं 6 खोल्यांचं मचाण हे जगातील पहिलं ट्रीटॉप्स. ट्रीटॉप्सच्या इतिहासात खास नोंदवलेली घटना म्हणजे एलिझाबेथ स्टेप्ड इन ॲज प्रिन्सेस अँड स्टेप्ड आउट ॲज क्वीन ऑफ इंग्लंड. घनदाट जंगलातील बारमाही पाणवठ्याकाठी ह्याच धर्तीवर ट्रीटॉप्स, दी आर्क आणि माउंटन लॉज अशी 3 जंगल लॉजेस आहेत. या ठिकाणी आरामात मुक्काम करायचा. हातात वाईन, बिअरचा ग्लास नाहीतर वाफाळलेल्या कॉफीचा मग घेऊन वनचरांच्या सहवासात रात्रीचा दिवस करायचा. म्हणूनच म्हटलं जातं की इथं प्रवासी प्राण्यांना पाहायला जात नाहीत, तर वन्य प्राणीच प्रवाशांच्या भेटीला येतात. संध्याकाळी बर्ड प्लॅटफॉर्मवर पक्ष्यांसाठी खाद्य टाकतात. त्यानंतर तिथं नेटानं थांबायचं. मग विवर बर्ड्स, स्पिकल्ड माऊस बर्ड्सचे थवे येतात. खाली पडलेलं खाद्य खायला हे सर्वात लहान हरिण सुनी पण येतं. पाणवठ्यावर प्राण्यांचा आनंद मेळावा जमतो. मिठाचं चाटण प्राण्यांना आकर्षित करतं. पाण्यावर, मिठावर पहिला हक्क कोणाचा? थोडी धुसफूस होतेच. कळपातील पिल्लं मोठ्यांच्या तटबंदीत राहतात. त्यांची ही निरागस मस्ती सुरू असते. इथे रान म्हशींचा गोतावळा जमतो. आई मागे पिल्लांची भुणभुण सुरू असते.
मस्तवाल रेडे जीव घेण्या टकरी घेतात. नेचरोपथीचा आनंद घेणाऱ्या या रानम्हशींनी मडबाद घेतला की त्यांच्या अंगावर लेप चढतो, गारवा मिळतो. तो लेप कडक होऊन वाळतो. त्यात अंगावरचे त्रासदायक किडे माशा अडकून पडतात. मग एखादी सोयीस्कर जागा दगडधोंडा गाठून त्या खरारा घेतात. ह्या ट्री लॉजेसवरची सर्वात रोमांचकारी जागा म्हणजे जमिनीलगत बांधलेला बंकर. इथून अगदी 10-15 फूट अंतरावर प्राणी दिसतात. त्यांचा गंधही जाणवतो. ऑक्सपेकर पक्षी प्राण्यांच्या अंगावरचे त्रासदायक किडे टिपतात. ती मदत प्राण्यांना हवीच असते, पण असला सतावणं मात्र नको होतं. आपल्याकडच्या रानडुकरासारखंच हे जायंट फॉरेस्ट हॉग. वॉटरबक हा केसाळ प्राणी. त्याच्या अंगावरच्या ग्रंथीतून उग्रवासाचं तेल पाझरतं. त्यामुळे कोणतेच प्राणी याची सहसा शिकार करत नाहीत. तरसाची अधूनमधून इथं भेट असते. काही हाती लागतंय का पाहत ते फिरत असतं. आणखी एका विशेष प्राण्याची हजेरी इथं असते, साइक्स मंकी. मोठी नाठाळ असतात ती. जरा का खोलीची खिडकी उघडी मिळाली की त्यांची धाड पडते. टोळीतल्या म्होरक्यास प्रत्येक जण येऊन आपण काय काय खोडसाळपणा केला ते ऐकवतो. कोलोबस मंकी हे देखणं आणि दुर्मिळ माकड. अंगावरच्या गुबगुबीत केसाळ शालीमुळं चुकून जमिनीवर पडलं तरी त्याला फारशी इजा होत नाही. ह्या माकडाच्या केसाळ कातड्यामुळं आणि याचं मांस आणि मेंदू खाल्ला तर बुद्धी तल्लख होते अशा गैरसमजुतीमुळं ह्या प्राण्याची बेसुमार हत्या झाली. इजिप्शियन गीजचं अस्तित्व प्रथम कानी पडतं. त्यांची लगबग सुरू असते. पृथ्वीचे 2 भाग पाडणारी ही काल्पनिक रेषा, विषुववृत्त. एक पाय उत्तर गोलार्धात आणि एक पाय दक्षिण गोलार्धात ठेवून उभं राहायचं. विषुववृत्त ओलांडल्याचं प्रशस्तीपत्रक घ्यायचं. कोरोलिओस इफेक्टचा प्रयोग पाहायचा. प्रथम विषुववृत्त ओलांडून 20 मीटर उत्तर गोलार्धात जायचं. भांड्यातील पाणी खाली जाऊ लागलं की त्यातल्या काड्या क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेनं फिरत खाली जातात. पुन्हा विषुववृत्त ओलांडून दक्षिणेस 20 मीटर जायचं. पाणी अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या उलट दिशेनं फिरत खाली जातं. विषुववृत्तावर मात्र पाण्याला कोणतीच दिशा नसते. काड्या स्थिर राहतात. पृथ्वीच्या चुंबकीय शक्ती आणि वाऱ्यांच्या दिशेमुळं हा परिणाम दिसतो.